अविरल निर्मल सलिल सदय ज्ञान प्रदायिनी ज्योतिर्मय हो चहु दिशि उद्घोष अभय दिए विजय जय दिए विजय जय। प्रबल प्रवाहमयी नित नूतन जीवन दायिनी सदा सनातन वेद प्रणीता परम पुनीता ये धारा अक्षय दिए विजय जय दिए विजय जय। दयानंद से प्रेम भक्ति ले हंसराज से त्याग शक्ति ले धर्म भक्ति का राष्ट्र शक्ति का हो दिन मान उदय दिए विजय जय दिए विजय जय। सुख समृद्धि इसकी लहरें प्रेम शांति इसके तट ठहरे सघन शांतिमय प्रबल क्रांतिमय लिए अटल निश्चय दिए विजय जय दिए विजय जय। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माननीय शिक्षण संचालक यांचा शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माध्यमिक शिक्षण अधिकारी सोलापूर आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने मी संतोष शिवाजी हंपे दयानंद काशीनाथ असावा प्रशाला सोलापूर आपले सहर्ष स्वागत करतो। आजच्या तासाला आपण इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र पुस्तकातील इतिहासातील प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा याची ओळख करून घेऊयात। इतिहास लेखनाच्या परंपरेचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। एक प्रकार जो आहे तो पाश्चात्य परंपरा आणि दुसरा आहे भारतीय परंपरा। तर सविता एर्झल मॅडम यांनी प्रकरण पहिल्यामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठातून आपल्याला इतिहास संशोधन पद्धतीची ओळख करून दिली। तसेच इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार कोणाला म्हटले जाते, इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये यांची ओळख करून दिलेली आहे। तसेच युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि युरोपात इतिहास लेखनाला सुरुवात कशी झाली याची माहिती सांगितली। इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यास युरोपातील विचारवंतांनी कसे योगदान दिले याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे। युरोपातील रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड व्हॅन रँके, कार्ल मार्क्स, मायकेल फुको या विचारवंतांच्या इतिहास लेखन पद्धतीच्या दृष्टिकोनाची ओळख करून दिली। तसेच युरोपात इतिहास लेखन परंपरेत निर्माण झालेली ॲनल्स प्रणाली आणि स्त्रीवादी इतिहास लेखनाचा पाया कसा रचला याची ओळख करून दिलेली आहे। 17व्या शतकापासून इतिहास लेखनात केवळ राजे रजवाड्यांची ओळख करून देणे हे नसून सर्वसामान्य लोक तत्कालीन हवामान, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, वाहतुकीची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची सामाजिकता इत्यादी विषयांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले। त्यातून युरोपात आधुनिक इतिहास लेखनात मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था या विषयांचा विचार केला गेला। तसेच इतिहासाची व्याप्ती विस्तारत असताना साहित्य, स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन या विषयांवर लेखन केले गेले। विषयांचा स्वतंत्र इतिहास जो आहे तो लिहिला जाऊ लागला असे दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेची ओळख करून घेतली। तर आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा याची माहिती करून घेऊयात। या प्रकरणामध्ये आपण 2 मुद्द्यांची ओळख करून घ्यायची। 2.1 मुद्दा भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, 2.2 मुद्दा भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली। तर त्यातील भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेचे 4 कालखंडामध्ये आपल्याला विभागणी करता येते। 1
प्राचीन काळातील इतिहास लेखन, 2 मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, 3 आधुनिक काळातील इतिहास लेखन, त्यालाच आपण ब्रिटिश इतिहासकाळ असं म्हणतो, आणि 4 आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहत असताना भारतीय प्राचीन काळातील इतिहास लेखन याची ओळख आपण करून घेऊयात. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचा पराक्रम, दैव परंपरा किंवा दैवते, सामाजिक स्थित्यंतरे किंवा सामाजिक जे बदल आहेत इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जतन केल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीलाच आपण सिंधू संस्कृती असंही म्हटलं जातं. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून म्हणजे इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून अस्तित्वात होती असे दिसून येते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात संशोधकांना अजूनही यश मिळालेले नाही. अलीकडच्या काळात हडप्पा संस्कृतीचा संबंध गौड संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येते. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपात आहे. भारतातील कोरीव लेखाची सुरुवात मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून झाली. मौर्य सम्राट अशोकाचे कोरीव लेख प्रस्तरावर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट यावरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे कोरीव लेखांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळू लागली. सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत, महाकाव्ये, 18 पुराणे, जैन व बौद्ध ग्रंथ यांचा समावेश होतो. तसेच अनेक ऋषींनी आणि लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, काव्ये, नाटके आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात आलेला फाहियान हा प्रवासी, हर्षवर्धन राजाच्या काळात आलेला युआंगशॉंग या परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णनं ही इतिहास लेखनाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्र लिहिणे हा इतिहास लेखनातील महत्त्वाचा टप्पा आहे. बाणभट्टांची आपण ओळख त्या ठिकाणी करून घेणार आहोत. तर इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने हर्षचरित हा संस्कृत काव्य ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात आहे. त्या काव्यातून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. हे समजून घ्या. PPT मध्ये तुम्हाला सोहगौडा येथील ताम्रपटाचे चित्र त्या ठिकाणी दिसेल. त्या चित्रात दाखवलेला ताम्रपट हा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौडा येथे सापडलेला आहे. हा ताम्रपट मौर्यकालीन असून त्यावर ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. ताम्रपटावर वरच्या बाजूस अनेक चिन्हे कोरलेली आहेत. वृक्ष व त्याभोवती बांधलेला पार याचे चित्र, 4 खांबावर 2 मजली इमारतीप्रमाणे दिसणारे कोठारगृह, एकावर एक अशा 3 कमानी, असे एका पर्वताचे चिन्ह, त्यावर सूर्य व चंद्र दाखवलेला आहे. ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. पाने नसलेला वृक्ष, त्याभोवती कोठारगृह यावरून आपल्याला असे लक्षात येते की जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ही माहिती मिळत राहणार. तसेच धान्य जास्त प्रमाणात झाल्यावर त्याची निगा कशी राखावी आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती आल्यास त्या धान्यांचं नियोजन व्यवस्थित कसं करावं या संबंधी, तसेच त्याचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असं मानलं जातं. आमच्या प्रशालेमध्ये 2005-2006 या 2 वर्षामध्ये शाळेतील मुलांना ब्राह्मी लिपी वर्ग जो आहे तो सुरू केलेला होता. तर ब्राह्मी लिपीची सविस्तर ओळख आपण त्या विद्यार्थ्यांना करून दिलेली होती. 2005 मध्ये 71 विद्यार्थ्यांनी, 2006 मध्ये 40 विद्यार्थ्यांनी ब्राह्मी लिपी शिकलेली दिसून येते. आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस सहलीला गेल्यानंतर ब्राह्मी लिपीतील शिलालेख जर दिसले तर ते वाचण्याचा प्रयत्न ते विद्यार्थी करत होते.
मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाची ओळख आपण करून घेणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कलनाचा राजतरंगिणी हा ग्रंथ। इसवी सनाच्या 12व्या शतकात कलनाने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेला आहे। या ग्रंथात काश्मीरच्या राजकुलाच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, कोरीव लेख इत्यादी अनेक ऐतिहासिक साधनांचा सखोल अभ्यास करून माहिती दिलेली आहे। इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याचा हा ग्रंथ एक उत्तम नमुना आहे। मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी भाषेचा किंवा इतिहास लेखनाच्या परंपराचा प्रभाव असलेला दिसून येतो। त्यामध्ये जियाउद्दीन बर्नी हा मुस्लिम इतिहासकाराची ओळख आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आणि त्याच्या ग्रंथाची ओळख करून घेणार आहोत। तर जियाउद्दीन बर्नी यांनी आपल्या तारीख-ए-फिरोजशाही या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे। एक, इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्या राज्यकर्त्यांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणाचे वर्णनही करायला हवे। म्हणजे इतिहासकारांना फक्त राजाचा पराक्रम किंवा कल्याणकारी धोरण जे आहे त्याचा फक्त वर्णन करून चालत नाही, तर राज्यकर्त्यांमध्ये असलेले दोष किंवा राज्यकर्त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेल्या चुकीची जी धोरणं त्या ठिकाणी अवलंबिली आहेत त्याचं वर्णनही करायला पाहिजे, अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं। त्या राज्यकर्त्याच्या काळात असणारे विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचे तत्कालीन सांस्कृतिक जीवनावर प्रभावही त्याने लक्षात घ्यायला हवेत, अशी व्यापक विचारसरणी ठेवून इतिहास लेखन व्हावे अशी जियाउद्दीन बर्नी याचे मत होते। मुघल बादशाहांच्या दरबारी असलेल्या मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची केलेली स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या दोन गोष्टींना महत्त्व प्राप्त झालेले होते। या निर्मितीत मुस्लिम इतिहासकारांनी सुरू केलेल्या नवीन पद्धती होत्या। एक, इतिहास वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि दुसरा आहे लेखनात सुंदर चित्रांचा समावेश। त्यानंतर पुढचा ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे बाबराचा तुझुक-ई-बाबरी। तर मुघल साम्राज्याचा संस्थापक किंवा मुघल सम्राट बाबर याच्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील अनेक गोष्टींचा समावेश होतो। एक, बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांचं वर्णन आहे। त्यांनी ज्या ज्या प्रदेशामध्ये प्रवास केला त्या प्रदेशाची व शहराची वर्णन केलेली आहेत। तेथील स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज किंवा त्यांच्या पद्धती, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे नोंदवलेली आहेत। त्यानंतर पुढचा ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे अबुल फजल याचा अकबरनामा। तर इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे। अब्दुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा हा ग्रंथ त्याची चिकित्सक दृष्टी दर्शवण्याचं काम करतो। या ग्रंथासाठी त्यानं अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केलेले होते। मिळालेल्या माहितीची त्याने विश्वासार्ह अशी कसून तपासणी केली। लेखनात कोणताही पूर्वग्रह डोकावणार नाही याची त्याने काळजी घेतली। म्हणून अबुल फजल याचे इतिहास लेखन पूर्वग्रह विरहित किंवा संशोधनपूर्ण आणि वास्तववादी होते असे मानले जाते। माहित आहे का तुम्हाला, तर अल्बेरुनीने विविध ज्ञान शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन याविषयी माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली। पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले। त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासिर, मिनाज-ई-सिराज लिखित तबाकत-ई-नासिरी, अमीर खुसरो याचं विपुल लेखन, तैमुरलंग याचं आत्मचरित्र तुझुक-ई-तिमुरी, याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख-ई-मुबारक शाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत। त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन काळासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते। परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत। इब्न बतुता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कांती, बार्बोसा आणि डोमिंगोस पेस हे त्यापैकी होत।
त्यांच्या लिखाणातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नायर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा पुढचा प्रकार आहे बखर. ऐतिहासिक साहित्यात आरसी ग्रंथ, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बकरींचाही समावेश होतो. बकरीत शूरवीरांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे व त्या काळातील नगरांची वर्णनेही असतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र त्यामध्ये रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. मराठी भाषेमध्ये अनेक बकरी लिहिलेल्या आहेत. तर त्यातील पहिली बकर आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बकरीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. दुसरी बकर आहे भाऊसाहेबांची बकर. या बकरीतून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन वाचायला मिळते. तिसरी जी बकर आहे पानिपतची बकर. पानिपतची बकर ही अशी एक स्वतंत्र बकर ही पानिपतच्या लढाईवर आहे. होळकरांचे घराणे आणि त्यांचे मराठी सत्तेतील योगदान सांगणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे. अशा रीतीने शूरवीरांच्या पराक्रमावर, लढायावर लिहिलेल्या अनेक बकरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात. या बकरी इतिहास लेखनासाठी महत्त्वाचं लिखित साधने आहे. बकरीचे अनेक प्रकार आहेत. एक चरित्रात्मक, दुसरा वंशानुचरित्रात्मक, तिसरा प्रसंग वर्णनात्मक, चौथा पंथीय, पाचवा आत्मचरित्रपर, सहावा कैफियत, सातवा पौराणिक आणि आठवा राजनीतीपर. इतिहास लेखनाच्या कालखंडातील तिसरा कालखंड जो आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन किंवा त्यालाच आपण ब्रिटिश इतिहास काळ असं आपण म्हणतो. तर या आधुनिक काळामध्ये म्हणजे किंवा ब्रिटिश काळामध्ये वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांची ओळख या भागामध्ये आपल्याला करून द्यायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला अलेक्झांडर कनिंगहॅम. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या स्वतंत्र खात्याची स्थापना झाली. भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या देखरेखीखाली सारनाथ, सांची अशा प्राचीन स्थळी उत्खनन करण्यात आले. बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन आणि संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत. जगातील प्राचीन संस्कृतीत भारतीय संस्कृतीचा समावेश होतो. 1920 साली पुरातत्व संरक्षण खात्याचे संचालक जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली हडप्पा आणि मोहनजोदडो येथे उत्खनन झाले. त्यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. ही संस्कृती सुमारे 5000 वर्षापूर्वीची असावी असे पुरातत्वाने सिद्ध केले. म्हणून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत मागे जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केलेले आहे त्यावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जेम्स ग्रँडअप, कर्नल टॉड, विल्यम विल्सन हंटर. तर भारताचा इतिहास लिहिणारे जेम्स मिल यांची ओळख आपण करून घेणार आहोत. ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. 1817 साली त्यांनी 3 खंडामध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसून येतो. 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार जे आहेत किंवा अधिकारी जे आहेत जेम्स ग्रँडअप याची ओळख आपण करून घेणार आहोत. तर जेम्स ग्रँडअप या ब्रिटिश अधिकाऱ्याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला.
हा ग्रंथ 3 खंडात लिहिलेला आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होतो. या ग्रंथात भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती जाणवते, परंतु पहिला सुसूत्र एक संघ मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्वाचे आहे. कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला. त्यांनी प्रादेशिक इतिहास लेखनाला सुरुवात केली. भारतीय इतिहास लेखन करणारे इतिहासकार आहेत विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. तो लिहिताना ब्रिटिश लेखकाची निपक्षपाती वृत्ती दिसून येते. नीलकंठ कीर्तने व वी.का. राजवाडे यांनी जेम्स ग्रँडक यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तर यापुढील चौथा जो भाग आहे स्वातंत्र्योत्तर काळातील असलेल्या ज्या तात्विक प्रणाली ज्या आहेत किंवा पद्धती ज्या आहेत त्या पद्धतीची ओळख आपण पुढच्या तासाला करून घेणार आहोत. धन्यवाद.